साहेब काय सांगाल बैठक पार पडली आज नाही पहिले मी जी बोललो ते पत्रकारात नसल्यामुळे माहिती मिळाली नाही. सातारा नगरपालिकेवर काय होणार मनोमिलन हो मनोमिलन सहीकडे आणि नगराशी विकास कसा माझी पहिल्यापासून इच्छा होती नगराध्यक्ष व्हायची. खासदारकीचा राजीनामा देतो मी तो कोकण कधी निवडणूक म्हणून दोन दिवस राहिले आज भाजप कोर कमिटीची जिल्ह्याची बैठक झाली आणि सर्व म्हणजे खासदार साहेब होते, उदयनराजे होते, जयकुमारजी गोरे साहेब होते, अतुल बाबा ज्यांना या निवडणुकीचं प्रभारी केलंय ते मान्य धैर्यशील दादा होते, मनोज दादा आणि सगळेच म्हणजे जिल्ह्यातील सर्व प्रमुख मंडलाध्यक्ष सगळे होते. आता नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं कसं पुढे जायचं, काय काय नियोजन करायचं, कसं हे होणार आहे, पक्षाकडनं ज्या आलेल्या सूचना आहेत त्याच्याबद्दल चर्चा झाली आणि येत्या 5-6 दिवसामध्ये पुढचे जे काय आहेत ते निर्णय हे प्रत्येकाच्या आपापल्या मतदारसंघात जे आहेत किंवा ज्या ज्या काय म्हणायचं जिथं इलेक्शन लागल्यात तिथले निर्णय 5-6 दिवसामध्ये सगळे जे आहेत ते होते. महापालिकेला सोमवारपासून प्रक्रिया सुरू होती फॉर्म भरायला, पण अजून असं काय नाही. सातारकर चिंतेत आहे. नाही तुम्ही एक लक्ष द्या, कुठल्याच नगरपालिकेच्या हद्दीमध्ये काहीच अजून तसं काही झालेलं नाही. नुसतं साताऱ्यात काहीतरी वेगळं होतंय आणि जिल्ह्यातल्या बाकी ठिकाणी सगळे निर्णय झालेले असं काही नाहीये. आता तुमचं पत्रकारांचं काय, तुमचं सगळ्यांचा नियम साताऱ्यावरच आहे. मग नको जिल्ह्याचं बघा सगळ्यांनी, जिल्ह्यामध्ये पण काय काय चाललंय काय नाही त्याची माहिती घ्या. आणि मनोमिलन होणार का नाही याची चिंता आहे. आता उदयनराजे मनोमिलन आहे म्हणून आता एवढंच बघा, मी तुम्हाला परवा पण सांगितले की जे काही निर्णय होतील ते भाजपच्या माध्यमातून आमचे पक्ष नेते देवेंद्रजींच्या माध्यमातून आणि सातारकरांच्या हिताचेच निर्णय होतील एवढं सांग. मग आता तुला मला कशाला विचारतो बाबा, नगरपालिका चिन्हावर होणार आहे की आघाडीवर होणार आहे? आज पक्षाची बैठक होती ना इथं.